हॅलो फ्रेंड्स, मी मेगा बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि हे जे काही तुम्ही ड्रेस इथं बघू शकताय, हे 3 ड्रेस आपण साड्यांचेच तयार केलेले आहेत. आणि बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपण हे तिन्ही ड्रेस रेडी केलेले आहेत. आणि तिन्ही ड्रेस जे आहेत ते एकाच क्लायंटचे आहेत. या डिझाईनसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे, दाखवणार आहे. जर तुमच्याकडेही अशा जुन्या साड्या असतील तर त्याच्या आपण ड्रेस जे आहेत आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचे आहेत, चला आपण बघूया ड्रेसच्या डिझाईन. तर पहिला जो हा ड्रेस आहे तो बघू शकता. आता ही पण साडी होती आणि साडी जी आहे पूर्ण प्रिंटेड साडी आहे, बघू शकता. आणि काठ सुद्धा आपण या साडीचे यूज केलेले आहेत. अंगरखा स्टाईलमध्ये आपण हा पॅटर्न जो आहे बनवलेला आहे, इथं बघू शकता. लटकन सुद्धा एकदम हेवी लटकन आपण दिलेले आहे, जेणेकरून जी साडी आहे तर ती एकदमच हलकी आहे असं आपल्याला वाटायला नको, थोडासा हेवी लुक आपण दिलेला आहे. आणि व्ही शेपमध्ये आपण हा नेक जो आहे आपण तयार केलेला आहे. बॅक तुम्ही बघू शकता, बॅक एकदम सिंपल आहे. आणि हा घेरला सुद्धा मी तर जी लेस आहे तर ती वापरलेली आहे. या ड्रेसचे तुम्हाला साईडला इथं फोटो जे आहे तर ते बघायला भेटतील की घातल्यानंतर एक्झॅक्ट जो ड्रेस आहे आपला कसा दिसतो. आता आपला पहिला ड्रेस आहे, जो तुम्ही पॅटर्न हा बघून शकता. आणि स्लीव्ह जे आहेत आपण याला फुल केलेले आहेत, कारण नेक जो आहे आपला पूर्ण असा डीप आहे. सो स्लीव्ह आपल्याला याला फुल खूप छान वाटतात. त्यानंतर हा आपला सेकंड, आता हा बघू शकता. हे कलर कॉम्बिनेशन सगळ्यात आधी बघू शकता की कलर कॉम्बिनेशन जे आहे या ड्रेसचं किती छान आपलं आणि असं उठून दिसणारं आहे. आणि मधुबाला टाईप आपण हा पॅटर्न जो आहे याला दिलेला आहे. लेस इथं बघू शकता, स्टोन वर्कची लेस मी वापरलेली आहे. बॅक आपला डीप आहे. आणि प्लेटांमध्ये आपण हा ड्रेस जो आहे बनवलेला आहे. यात छोट्या छोट्या प्लेटा ज्या आहे तुम्ही तो बघू शकता. आणि हा सुद्धा घातल्यानंतर जो आहे एकदम छान असा लुक देतो, हेवी लुक देतो. आता याच्यावरती तुम्ही वन साइड ग्रीन कलरचा दुपट्टा घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता. जर तुम्हाला दुपट्टा वगैरे घ्यायचा नसेल तर तुम्ही असंच सुद्धा घालू शकता. किंवा जर तुम्हाला वाटलं की बाबा याच्यावरती आपण एखादा दुपट्टा घ्यायला पाहिजे तर तुम्ही या कलरचा जो आहे दुपट्टा घेऊ शकता. आता हे ग्रीन कलरचं जे कापड आहे तर ते या साडीचा पदर होता. पदराचा जो यूज आहे आपण इथं सेंटरला केलेला आहे, कॉन्ट्रास्ट आपण दिलेला आहे. आता हा सुद्धा पॅटर्न जो आहे तर तो हा बघून घ्या. हा कॉलर नेक पॅटर्न आहे. आणि याला शो बटन जे आहे तर ते सुद्धा मी थोडेसे हेवी दिलेले आहेत, जेणेकरून आपला जो ड्रेस आहे थोडासा एकदम असा युनिक असा दिसेल. आणि फ्रंट स्लीट आहे. आणि ही पण साडी जी आहे तर ती काठ पदरची साडी होती. याचे जे काठ आहे तर ते पूर्ण डॅमेज झाले होते. त्यामुळे काठ आपण या ड्रेसमध्ये कुठेही वापरलेले नाहीत, ना स्लीव्जला वापरलेले आहेत, ना कॉलरला वापरलेले आहेत, ना बॉटमला आपण हे काठ वापरलेले आहेत. आणि ए लाईन मध्ये आपण हा पॅटर्न जो आहे रेडी केलेला आहे, बघू शकता. आता याचा सुद्धा जो फोटो आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन, तो सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर जो आहे याचं फिटिंग जे आहे एकदम प्रॉपर असं आलेलं आहे. आता जर तुमची ही साडी खूप चांगली असेल आणि त्याचे जे काठ आहे तर ते थोडे डॅमेज झाले असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा जो ड्रेस आहे बनवू शकता. म्हणजे याचे काठ जे आहेत आपण कुठेही घेतलेले नाहीत आणि साडी जी आहे आपली जुनी वाटत नाही शिवल्यानंतर, बघू शकता. आणि तिन्ही ड्रेसमध्ये आपण क्रेपचा अस्तर जे आहे तर ते घातलेलं आहे. क्रेपचा अस्तर आपण तिन्ही ड्रेसमध्ये यूज केलेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या डिझाईन कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.